कुठलीही निवडणूक ही ह्या निवडणूक म्हणजे 2022 नंतर पहिली झाली ती लोकसभा, नंतर झाली ती विधानसभा आणि आता होते ती मध्ये नगरपालिका पण झाल्या आणि आता होत आहे ते महानगरपालिकांच्या निवडणुका. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक जशी म्हटली जाते तसं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला उमेदवारी मिळावी, मला नाही तर माझ्या पत्नीला मिळावी, माझ्या पत्नीला नाही तर माझ्या बहिणीला मिळावी. हे स्वाभाविक आहे, कारण कोणी ना कोणी त्या कुटुंबाचं त्या ह्याच्यामध्ये पक्षामध्ये वावर असतो. पण शेवटी उद्धवजी ठरवणार आहे आणि सेनापती म्हणून जेव्हा उद्धवजी अशी एखादी मीटिंग घेतात तर त्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणि हे सगळे पक्ष करतात समजवायचं असतं. काही ठिकाणी व्यवस्थित नेटकं वाटप होतं, काही ठिकाणी राग रुसवे असूनही पुन्हा दिलजमाई होते आणि ती सीट निवडून येते. त्यामुळे हे इलेक्शनच्या आधीचं सगळं स्वाभाविक आहे. आमचे शिवसैनिक हे खरे निष्ठावंत आहेत, त्यांना इतकी आमिष आहेत, सगळं असूनही जे हलत नाहीत ते निष्ठावंत अशी व्याख्या आहे. आणि त्या व्याख्येमध्ये आपण आज पाहिलं, आता उद्या किंवा परवा काय होईल तर आपण ती वाट बघितली पाहिजे. आणि त्या वाट बघण्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये गडबड आहे. म्हणजे शिवसेना तर फार अशी खरवडून काढू असं म्हणणारी लोक पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंना नाही म्हटलं, सतत त्यांची दखल घेत आहेत. सतत दखल घेणं म्हणजे मनामध्ये भीती असणं. त्यामुळे आम्ही वाट बघू कोण काय. नाही, माझा नेहमी आनंदी असतो चेहरा. नाही, गोपाळ खाडे माझा बघा, त्याच्याशी माझं आहे ना घरगुती नातं आहे. म्हणजे तो लहान असल्यापासून मी त्याला पाहते आणि कधीतरी बहीण भाऊ वहिनी भाऊजय भांडत नाहीत का, ह्याचा अर्थ काय गडबड आहे का? नाही. आणि मला आनंद आहे की खरवडून काढू पक्ष प्रयत्न केला. त्यांना सकाळी उठल्याबरोबर मी जे म्हणते ना, हात बघून जो मंत्र म्हणावा लागतो त्या मंत्राऐवजी उद्धवजी आणि आता उद्धवराज या मुंबईवर उद्धव राजच येणार आहे. 16 तारखेला जल्लोष होईल काय? 16 तारखेला येत्या 16 तारखेला मतमोजणी आहे, तुमचा जल्लोष असेल? हा प्रश्न आहे तुम्हाला, आम्हाला नाहीये, आमचाच असेल. लेकिन जिस तरह बाहर का माहौल, तो मैं आज आदेश देता हूँ कि 2 दिन अभी बचे हैं. जिसको टिकट मिले वो तो आनंदी होंगे, जिसको नहीं मिले और मेरे साथ है तो बहुत मुझे और ताकत मिलेगी. और कोई भी नहीं है तो भी मैं लड़ने वाला हूँ. और उद्धव जी जिस तरह ये महाराष्ट्र में लड़ रहे, एक बहुत बड़ा सत्ताधारी केंद्र में राज्य में तो भी वो लड़ रहे हैं, वो हमारे सेनापति. वारिस पठान बोल रहे हैं बुरखे वाला महापौर बनेगा, इस तरीके का बयान एमआईएम की. देखो, अभी बी टीम, सी टीम, डी टीम खड्डे में जाने दो.